नमस्कार. कोणाच्या घरी अशी मध्ये करणारी लुडबुड करणारी परी आहे, तर ही माझ्या घरची परी लुडबुड करणारी. तर मला करायच्या होत्या आज नारळाच्या वड्या. तर मग ह्या नारळाच्या वड्या करताना तिनं मला बघितलं, तर बोलली मी पण येणार तुझ्यासोबत करायला. तर मग बाई ये म्हणून करत तिला मग घेतलं आणि आम्ही दोघींनी मिळून नारळाच्या वड्या केल्या. नारळाच्या वड्या कशा केल्या, काय केल्या ह्या तुम्हाला बघायच्या असतील तर माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला तर मग मी आणि माझ्या ह्या लुडबुड करणाऱ्या परीने कशा नारळाच्या वड्या केल्या ते बघूयात. तर लेट्स गो. तर मग आमच्या परीने इथं कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकले आणि तूपसुद्धा ती इतक्या हलक्या हाताने टाकते की मी म्हटलं बाई पटपट आवर, आपल्याला आवरायचं आहे. म्हणून मग इथं मी म्हटलं थांब जरासं, खोबऱ्याचं खीस तू नको टाकू, मी टाकते, त्याचं ओझं तुला आवडणार नाही. पण तिला लुडबुड करायचीच होती म्हणून मग म्हटलं थांब जरासं, मी टाकून त्याला छान असं मिक्स करते. मिक्स केल्यानंतर ते इतकं छान मिक्स करायचं की त्याचं जे अंगचं ऑइल असतं त्या नारळाचं ते सगळं त्याच्यामध्ये निघालं पाहिजे. असं इतकं छान हलवायचं. हलवून झाल्यानंतर आमची परी म्हणली आता बाकीचं मी टाकणार. मग त्याच्यानंतर तिनं इथे घेतली साखर आणि त्याच्यामध्ये टाकली तिनं साखर टाकल्यानंतर दूध टाकलं आणि ते सगळं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर ते असं साखरेचं पाणी त्याला सुटतं. पाणी सुटेपर्यंत त्याला छान असं आटवायचं साखर, त्याच्याशिवाय त्या वड्या आपल्या पडणार नाहीत. म्हणून इथं छान असं मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर परिणामच्या त्याच्यामध्ये परिणामच्या टाकलं वेलची पूड टाकल्यानंतर ती नॉनस्टॉप बडबड सगळी ऐकत माझं इथं बर्फीचं सारण रेडी झालं होतं. आणि आता हे आम्ही एका प्लेटमध्ये घेणार आहे. त्याच्यामध्ये तूप टाकून ते सगळं छान असं पसरून त्याच्यावरती थोडेसे मी बदामचे पीस टाकले होते. आणि हा माझा आणि माझ्या मुलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की मला सांगायला विसरू नका आणि फॉलो करायलाही विसरू नका. बाय. आजच्यासाठी इतकंच.